श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध पुणे येथे 2 दशकाहून अधिक काळ अखंड समाज प्रबोधनाचे कार्य सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमातून करत आहे। यामुळे स्वामी कृपेचा विशेष लाभ विविध कार्यातून आणि उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्थेमार्फत अव्याहतपणे सुरू आहे। कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडीने शनिवार 2 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता उमाशंकर सोसायटी औंध येथून झाला। श्री स्वामी समर्थांच्या येऊ घातलेल्या पालखीची सुरुवात या दिंडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत तर पोहोचलीच, पण याशिवाय दिंडी सोहळ्याने औंध परिसरात एक आगळं वेगळं भक्तिभावानं ओथंबलेलं वातावरण तयार करण्यासही मदत केली। रहिवासी भाविक आता स्वामींच्या पालखीच्या आगमनाची उत्सुकतेनं वाट पाहू लागले। वेदांची लोकांना माहिती व्हावी म्हणून महिला पौरोहित्य वर्गाकडून गेली 24 वर्षे वेगवेगळ्या सूक्तांच्या माध्यमातून समाजाला वेद समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे। वेदांमधली 23 सूक्ते आहेत व यावर्षी वेदपठणासाठी ललिता सहस्त्रनाम हा विषय होता। यामध्ये सहभागी झालेल्या भाविक महिलांनी ललिता सहस्त्रनामाचे पठण केले। सीता सती पद्मिनी वीरलक्ष्मी या प्रसंगी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार सौ निलिमाताई पारखी व सौ सुरभीताई जोशी यांनी भाविकांना वैदिक संस्कृतीचे महत्त्वही समजावून सांगितले। सुंदरी ललिता सहस्रनाम स्तोत्र हे ब्रह्मांड पुराणाच्या उत्तर भागातलं आहे। अगस्त्य ऋषींनी श्री हयग्रीवाच्या मुखातून, हयग्रीव म्हणजे विष्णूचा एक अवतार आहे, स्वरहस्य हे ललिता देवीचे अद्भुत चरित्र ऐकल्यानंतर सविस्तर वर्णन ऐकण्याची विनम्रतेने ऋषींनी प्रार्थना केली। वेद पठण कार्यक्रमाची सांगता होते न होते तोच भाविकांसाठी भक्ती रसात तल्लीन करणाऱ्या कीर्तनाचा कार्यक्रमाची सुरुवात झाली। या प्रसंगी युवा कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले हरिभक्त परायण श्री शेखर महाराज जांभूळकर यांनी त्यांच्या कीर्तनाने भाविकांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीची एक नवीनच प्रचिती करून दिली। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर नमन करून आपणा सर्वांच्या समोर सादर केलेला अभंग या सुंदर गानगंधर्व मंडळींनी त्याला स्वरबद्ध केला। असा हा सुंदरसा अभंग विश्वसंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू या उपाधीने युक्त असणारे वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। सहसा या अभंगाला पहिल्या चरणाला आम्ही एक म्हण म्हणून वापरतो। एक एका सहाय्य करू अवघे, काही तरू म्हणतात काही धरू म्हणतात, पण गाथ्यामध्ये उल्लेख धरू अशा स्वरूपाचा आहे। अवघे धरू सुपंथ। जनसेवा ही ईश्वर भक्ती असे म्हणतातच, आणि याच जनसेवेतून परमात्म्याकडे जाण्याचा मार्गही मोकळा होतो। या विचारातून स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध पुणे तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात कृष्णा डायग्नोस्टिक व नंदादीप आय हॉस्पिटल तर्फे भाविकांसाठी बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग व नेत्ररोगासाठी मोफत तपासणी करण्याची सोय केली होती। जनसेवेबरोबर स्वामींच्या भक्तिरसात तल्लीन होण्याचा दुसरा आणि अनोखा मार्ग म्हणजे भजन। श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ व सुरलीला भजनी मंडळ यांच्या सौ रमा कजरेकर यांच्या भजनातून भक्तांसाठी एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव तयार केला। भिवुनी भव भेटी नाही
जीवा शिवा दोरीच्या सापा भिवून धावा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा दोरीच्या सापा भिवून भावा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे हरी भजना वेदांताचे सार गुरु अनंत अपार गुरु वेदांताचे सार गुरु विश्वाचे कल्याण गुरु ब्रह्माचे निधान गुरु विश्वाचे कल्याण गुरु ब्रह्माचे निधान निद्रोपी गुरु सिपाही गुरुराया शरण जावे गुरुराया शरण जावे. आपल्या सांस्कृतिक शुभ कार्याची सुरुवात ही अग्निदेवतेला साक्षी मानून केली जाते. मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नित्य अग्निहोत्रामुळे घरातील वातावरण निर्जंतुक होते. शुद्धता येऊन घरातील पवित्रता वाढते. त्या योगे प्राणशुद्धी व मनशुद्धी लाभते. अग्निहोत्राच्या या शुभ कार्याला परम सद्गुरू श्री गजानन महाराज शिवपुरी अक्कलकोट यांचे नातू डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले व ज्येष्ठ साहित्यिक ग दी माडगुळकर यांचे सुपुत्र श्री आनंदजी माडगुळकर अशा मान्यवरांची उपस्थिती लाभली. आकाशाशी जडले नाते न्याय, पितृभक्ती, धैर्य, संयम, साहस, वीरता अशा अनेक गुणांचे मानवी रूप असणाऱ्या व आपल्या संस्कृतीत रुजलेल्या, आपल्या जगण्याशी एकजीव झालेल्या प्रभू श्री रामचंद्रांची माहिती सांगणारी ज्येष्ठ साहित्यिक ग दी माडगुळकर लिखित गीतमालिका म्हणजे गीत रामायण. अवघ्या महाराष्ट्रावर गारूड असणाऱ्या या गीतमालिकेची पर्वणी भाविकांना खुद्द गदिमांचे सुपुत्र श्री आनंदजी माडगुळकर यांच्या सादरीकरणातून मिळाली. सगत उचलिले धनु शंकराचे पूर्ण दाखले जनकनृपाच्या हेतू अंतरीचे श्रीरामानी सगत उचलिले धनु शंकराचे पूर्ण दाखले जनकनृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर जुगिते उभे ठाकले भाग्य सावळे समोर जुगिते स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर. गायनातून निर्माण झालेल्या भक्ती रसाचे रूपांतरण नृत्यकलेत न झाल्यास नवलच. अध्यात्मात नाहून निघालेल्या या काळात सौ स्वरा व मृण्मयी गोडबोले यांनी सादर केलेल्या नृत्यातून उपस्थितांनी याची देही याची डोळा नाही त्रिभुवनी ऐसा सोहळा असा अनुभव घेतला. होली रे रसिया आज बिरज में होली रे रसिया आज बिरज में होली रे रसिया आज बिरज में होली रे रसिया
त्यांच्या शब्दातून ज्ञान आनंदासह प्रगट होते, ज्यांचे बोलणे समाजाला सुख शांतीसाठी मार्गदर्शक ठरते. अशा ज्ञानी, यशवान, अधिकारी व्यक्तींसोबत केलेला सामुदायिक संवाद म्हणजे परिसंवाद. यावर्षी एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ अर्थात सहकार्य या विषयावर संवाद साधण्यासाठी संत साहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर आरती दातार. आपला आजचा विषय आहे खरं तर सहकार्य. सहकार्याची भावना मनात कशी पाहिजे, सहकार्याशिवाय खरं तर माणूस राहू शकत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे सहकार्य हा प्रत्येकाच्या रक्तातला एक गुणधर्म आहे. आपल्या सगळ्या संतांची चरित्र, संतांच्या धार्मिक ग्रंथामधले जे विचार आहेत ते आपल्यासाठी आदर्श आणि आदर्शच आहेत. आणि म्हणून संतांच्या विचारांच्या सहकार्याच्या वाटेने जर का आपण गेलो तर आपलं जगणं प्रत्येकाचं अत्यंत सुंदर होऊन जातं. हे जगणे आनंदाचे असं होऊन जातं. पण सेवाभाव, त्याग आणि सहकार्याची भावना ही प्रत्येकाच्या मनात असलीच पाहिजे. तीच खरं तर आपली माणुसकीची श्रीमंती आहे. व सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद सराफ. कुठेही गेल्यानंतर आपण वक्ता म्हणून ज्या वेळेस बोलायला जातो तेव्हा त्या विषयाचं भान आपल्याला असलं पाहिजे. आजचा परिसंवादाचा विषय आहे सहकार्य. मग ह्या विषयाचं भान हे वक्त्याला निश्चित असलं पाहिजे, ह्याची मला जाणीव आहे. श्री ज्ञानेश्वर तापकीर. एकमेका साह्य करू अवघा धरू सुपंथ. 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी हा सहकारातला मंत्र या समाजाला दिला. संत गाडगे बाबांनी जी प्रार्थना दिली, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमचे मागणे, किती उदात्त विचार आहेत. कॉस्मस बँकेचे अध्यक्ष श्री मिलिंद काळे यांनी सहभाग घेतला. एक संस्था चालवावी कशी, आर्थिक संस्था चालवावी कशी आणि ती अध्यात्माच्या पायावर चालवावी कशी, हे आता आपण सविस्तर ऐकलं. आपण किती लोकांनी अनुभवलेत माहीत नाही. समाजामध्ये दिव्य काम करणाऱ्या ज्या व्यक्तींच्या कर्तृत्वाने समाज उन्नत होतो त्या व्यक्ती अनुकरणीय असतात. अशाच एका व्यक्तीस श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक विश्वधर्मी डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड यांना अयोध्या श्री राम मंदिराचे कोषाध्यक्ष आदरणीय स्वामीजी श्री गोविंद देवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या सर्वांतर्फे तुमच्या सर्वांच्या भावना एकत्र करून त्यांना मी मनापासून नम्र प्रार्थना करतो. आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम केवळ स्वामींच्या कृपेने घडतो आहे ह्याची मी जाणीव ठेवून स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज म्हणजे सध्याला मला वाटतं की पृथ्वीवरचे महान शक्तिवर्धक असे एक ते स्थान आहे. आणि या स्थानाबद्दल जर विचारायचं जर असेल तर खऱ्या अर्थाने सर आम्ही स्वामी समर्थ प्रतिष्ठानचं काम करतो. आमच्या कुवतीप्रमाणे आम्हाला जी कळलेली जी भक्ती आहे ती निस्पृह मनाने समाजाची सेवा करावी आणि भगवंताला सांगावं आमची मर्यादा संपलेली, आता पुढचं तुम्ही समजून घ्या. आज गेली 24 वर्ष झालं स्वामी समर्थ प्रतिष्ठान काम करत आहे. या कामाची खरी पावती म्हणजे अशी आहे, स्वामी समर्थांकडनं जी मिळालेली पावती म्हणजे स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आमच्याकडे येतात, विश्वनाथ कराड सर आमच्याकडे येतात आणि यापेक्षा भक्तीचं आम्ही दुसरं काही साधन समजत नाही आहे. आमचे जे सर्व विश्वस्त आहेत सगळं तन मन आणि धन सगळं अर्पण करून हा कार्य करतात.
आणि प्रत्येकाला असं वाटतं, आणि आम्ही ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आम्ही निश्चितपणे हा विचार करतो, आम्हाला हा कार्यक्रम करण्याकरता कुणाचं बंधन नाही आहे, पण जर करायचंच असेल तर निस्पृह पद्धतीने प्रामाणिकपणे समाजाच्या कल्याणाकरताही कार्य करायचं आहे, ह्याची आमची खात्री आहे अगदी. आणि याच भावनेने आमचा हा कार्यक्रम होत असतो. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड, त्यांच्या सहवासात मी अनेक वर्ष आहे. त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आज अध्यात्माचा जो भाग आहे, एखादा मुलगा लातूरसारख्या ठिकाणावरनं येऊन पुण्यामध्ये एक सरकारी नोकरीचं स्वप्न असताना स्वतः कॉलेज काढावं आणि ते कॉलेजकडून एक जगामध्ये अद्वितीय असं शैक्षणिक पद्धत निर्माण करावी आणि शांतीकरता प्रयत्न करावे, यासाठी दुसरं कार्य नाही आहे. हा कार्यक्रम आम्ही का घेतो? आमचे आता या 7 दिवसामध्ये साधारणतः 22 कार्यक्रम आहेत. प्रत्येक कार्यक्रम हा असा कार्यक्रम आहे, माणसाला उन्नत करतं, उन्नतीकडे नेतं. आम्हाला समृद्धीकडे नेण्यासाठी हा कार्यक्रम नाही आहे, कारण पैसे कसे कमवायचे प्रत्येकाला माहिती. परंतु या कार्यक्रमामध्ये किंवा स्वामी समर्थ प्रतिष्ठानला कार्यामध्ये स्पर्श ज्यांचा झाला आहे, तर त्यांचं फक्त कल्याणच झालं पाहिजे, त्यांना समाधानच मिळालं पाहिजे आणि त्यांना आनंदच मिळाला पाहिजे, ही आमची संकल्पना आहे. आम्ही औंधमध्ये पाठांतर स्पर्धा घेतो, अगदी लोअर KG पासून 9वीपर्यंत त्या स्पर्धा आहेत. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये करोनाच्या अगोदर आम्ही 6000 विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे. आता यावर्षीचा आकडा तो कमी झालेला, 1206 आकडा आहे यावर्षीचा. आणि या पाठांतर स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही एवढाच विचार करतो की जी मुलं आहेत, जे स्तोत्र म्हणतात, ज्या स्तोत्राने भगवंताचं नामस्मरण स्तुती केली जाते, तर तो भगवंत कुणीतरी प्रचंड मोठा ब्रह्मांड नायक आहे आणि ती शक्ती मी जर चांगला वागलो तर माझ्या बरोबर आहे. स्वामी समर्थ जे म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ह्याचं कारण ते आहे. आणि आम्ही हे मुलांना शिकवतो, त्यांचं आत्मबळ वाढवतो, त्यांना कर्तव्याची जाणीव देतो आणि उद्याचा देश महान कसा बनेल ह्याचं आम्ही स्वप्न बघतो. आज कराड सरांना मी या ठिकाणी बोलवलं. आज कराड सरांचं व्यक्तिमत्व विश्वव्यापी आहे. आमचा पुरस्कार देण्याचा जो हेतू आहे तो हाच आहे. या पाठांतर स्पर्धेच्या माध्यमातून असे निदान 10 कराड सर तरी पुण्यातनं जमावेत, असा आमचा हेतू आहे. कारण हे एक दैदिप्यमान, अलौकिक, अत्युच्च असं असणारं व्यक्तिमत्व हे साधंसुद्धा नसतं. त्यांचं कार्य कसं आहे, त्यांची सचोटी कशी, त्यांचा प्रामाणिकपणा कसा आहे, ते कार्य कसं करतात. आज त्यांचं वय 84 आहे, पण एखाद्या तरुणाला लाजवेल असं ते कार्य आजही करतात. आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत आली पाहिजे आहे, म्हणून हा स्वामी समर्थ पुरस्कार याची योजना आम्ही आज केली. गोविंदगिरीजी महाराज, ज्यांचं मूळ नाव मला आठवतं किशोरजी व्यास, आळंदी असा पत्ता होता, पण आज श्रीरामाच्या नावाने एक जगातलं सर्वात सुंदर मंदिर उभं राहिलं अयोध्येमध्ये. त्याचे कोषाध्यक्ष म्हणतात त्याला, पण एक फार मोठं तपस्वी जीवन. त्यांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि या स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि समोर बसलेली जाणकार मंडळी यांना अभिवादन करतो. एक वेगळ्या अनुभूतीचा दिवस असं मी समजतो. मला आनंद आहे, समाधान आहे की पाटील साहेबांनी कालच खरं म्हणजे गजानन महाराजांची प्रगट दिवसाची समारंभ झाला आणि तिथेही स्वामी समर्थांचं चिंतन झालं. आणि आज काय योग आहे माहीत नाही, मी जीवनभर जे काही कार्य करू शकलो त्याचं हा प्रसाद असावा. मस्तकी लाभला तुमचा प्रसाद, गुरु दत्तराये कृपा मज केली असं वचन आहे. जगातले महान तत्त्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्ञान पंढरीच्या
पांडुरंगाच्या चरणी नको, वर करतो तू नको तू हां. त्या समचरण पांडुरंगाच्या चरणी वंदन करतो आणि मर्यादा पुरुषोत्तम असा उल्लेख आहे. राजा कसा असावा, पुत्र कसा असावा, भाऊ कसा असावा, पती कसा असावा, यातलं संपूर्ण जगातलं एक सर्वात सुंदर स्वरूप त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं आहे. ज्यांची स्थापना आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभास्ते मोहनजी भागवतांच्या उपस्थितीमध्ये, पण गोविंदगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घडावं, हा त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. मला महाराज जी आपल्याला मी कधी बोललो असेल, मी लांबलचक बोलायची वेळ नाही, पण नकळत स्मरण होत आहे की आपण काय योगदान, मगाशी वर्णन करण्यात आलं, मानपत्राचं सुंदर असं वाचन झालं, माझ्या कार्याचं कौतुकही खूप झालं, पण हा नियतीचा संकेत आहे. मला अजून आठवण झाली की गोविंदगिरीजी महाराज यांची मानवी इतिहासातला सर्वात मोठा महान असा डोम ज्याला म्हणतात, विश्वशांती घुमट, तोही राजबागेमध्ये. 40 वर्ष सिनेमा पाहिला नाही, अशा वेड्या माणसाच्याकडं तो काय यावा. तिथं ज्ञानेश्वर तुकोबाच्या नावाने तो जगातला विश्वशांतीचा घुमट आणि ग्रंथालय उभं राहावं, हे आपण नाही केलं बरं का, हे घडलं. हाही प्रसाद आहे. तर तेव्हा महाराजांचे शब्द तोंडचे मला आठवतात. महाराज एक 10 मिनटं 5 मिनटं, आषाढी एकादशी होती आणि त्या दिवशी गोविंदगिरीजी महाराज किंवा व्याससाहेब त्या ठिकाणी आले आणि ते पाहिल्यावर एवढंच म्हणाले की हे कार्य मानवनिर्मित नव्हे, हे ईश्वर निर्मित कार्य आहे. तर मला असं वाटतं की अयोध्येमध्ये राम लल्लाची स्थापना होणं आणि जगाच्या समोर एक नवीन रूप, ज्याला आपण भारताकडं विश्वगुरू म्हणून पाहतो. मी विचार करतो की स्वामी कोणाला म्हणावं, तर स्वामीजींनी मला असं सांगितलं की स्वामी म्हणजे मालक, पण कशाचा मालक, ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे तो त्याचा मालक. सर्व क्रोध, काम, लोभ, मोह, मद, मत्सर, विकार, विकृती आणि विकल्पाचं नियंत्रण ज्याला जमलं तो स्वामी. आणि संत जो समाजाच्या कल्याणाचा विचार करतो तो संत. खूप सुंदर चिंतन आहे मित्रहो. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमधून असा एखादा सुपुत्र जावा आणि अयोध्येमध्ये त्यांच्या हातून काही कार्य घडावं, हाही नियतीचा संकेत आहे. मोदी साहेब त्यांचं जीवन तुम्हाला माहीत आहे, परंतु हे करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे ईश्वरीय संकेत कसे. वसुदैव कुटुंबकम सारखा शब्द कुठे जन्मला, एकम सत विप्रा बहुधा वदंती हा कुठे शब्द जन्मला. हे भारतीय संस्कृतीची लक्षणं आहेत. पण ज्ञानबा तुकारामचे टिंगलेचा विषय झाले या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. याचा समन्वय आणि अर्थ आणि बोध जगातला सर्वात मोठा घुमट. मलाही माहीत नव्हतं ना. त्याला डिझायनर नाही, त्याला प्लॅनर नाही, त्याला बिल्डर नाही, त्याला क्रेन वापरली नाही. आणि मग घडलं कसं, काय कारण आहे हे राजबाग माझ्याकडे येण्याचं. रामेश्वर नावाचं छोटं गाव, त्या गावामध्ये जनावरांच्या गोट्या शाळा, झाडून काढायचं, शेण काढायचं आणि मग काढायचे, फाटके पोते टाकून भरायचं शाळा. आणि संध्याकाळी गाई म्हशी रानातून चरून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी हीच घंटी. मोठेपणा नाही सांगत, पण हा प्रवास कसा घडला विचारा स्वामीजींना. त्यांच्या आईचा काय आशीर्वाद होता. आणि आज संपूर्ण जगामध्ये शेकडो देशामध्ये ज्या गोविंदगिरी महाराजांच्या या कर्तृत्वाचं कौतुक होत आहे. 75वा त्यांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा होणं, आळंदीमध्ये साजरा होणं, ही ज्ञानाची पूजा लक्षात ठेवा. ज्ञानमयो विज्ञानमय असा सिद्धांत आहे. आणि ज्या देशामध्ये ज्ञानाची पूजा होते तो भारत आहे. भा म्हणजे प्रकाश.
प्रकाश, दिव्य प्रकाश. एक आहे तो सूर्यप्रकाश आणि दुसरा आहे तो ज्ञानप्रकाश. आणि म्हणून विज्ञानमयो हा शब्द निर्माण झाला. आणि 21सावं शतक, 22सावं शतक आणि हे शतक इथून पुढे भारत माता ज्ञानाचं दालन म्हणून वयाला येईल. आणि माझा जीवनातला आदर्श स्वामी विवेकानंद. त्या स्वामी विवेकानंदांची आठवण झाली नसती तर मला इंजिनियर व्हायचंच नव्हतं. मला व्हायचं होतं कलेक्टर, पण कळत नव्हतं काय असतं ते. आणि झालो मात्र इंजिनियर. पुन्हा MIT काढतो. MIT विश्वशांती विद्यापीठ उभं राहतं. 6 विद्यापीठं उभी राहतात. आणि आता गप्पा चालल्यात विश्वशांतीच्या. आहे जातीने इंजिनियर. हे संकेत आहेत. हे संकेत आहेत. आणि आपल्या आईवडिलांचा प्रसाद आहे असं मला वाटतं. आज तुमच्या सर्व भेटीचा योग आला. आणि पाटील साहेबांनी आम्हाला स्वामी समर्थ, स्वामी विवेकानंदांच्या नावापासून आता स्वामी समर्थांच्यापर्यंतचा हा प्रवास सुखद आहे. फक्त याचा अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. वैष्णव परंपरेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं विष्णुदास त्याला म्हणतात. आणि ह्या विष्णुदासांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, असा साधा सिद्धांत आहे. हे सिद्धांत आहेत, हे माझे शब्द नाहीत. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये शांती नांदेल हे भाकीत आहे 1893 सालचं. 11 सप्टेंबर 1893ला शिकागोमध्ये तुमचाच एक भाऊ स्वामी विवेकानंद नावाचा संन्यासी असेच कपडे धारण केलेला शिकागोमध्ये बोलतो आहे. आणि भविष्यवाणी केली पुढे की तेव्हा ब्रिटिशांच्या राज्यात होतो आपण. त्यांनी जगाला सांगितलं ओरडून की आजपासून 50 वर्षानंतर, साल आहे 1897, भाकीत बोललं चाललं, भविष्यवाणी लक्षात ठेवा. आणि स्वामी विवेकानंदांनी जगाला सांगितलं ओरडून की आजपासून 50 वर्षानंतर माझी भारत माता स्वतंत्र होईल आणि सर्व जगाला सुखाचा, समाधानाचा, शांतीचा मार्ग दाखवण्याचं दायित्व माझ्या भारत मातेचं. गर्व नव्हे, स्वाभिमान. एवढंच बोलतो. आभार मानतो आपल्या सर्वांचे. धन्यवाद. स्वामीजी, आम्ही खूप आतुर आहोत तुमच्याकडून आशीर्वाद घ्यायला. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनुः, यस्य ब्रह्ममयी दृष्टिः, स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपल्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आहे. आजादी का अमृतकाल. येणारी 25 वर्ष म्हणजे जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा पर्यंत हा अमृतकाल हा या देशाच्या उत्थापनाचा काल आहे. आणि अशा प्रकारच्या उत्थापनाची जी काही अनेक ठिकाणी मला प्रतीकं आढळतात, ज्या खाणाखुणा दिसतात, त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळीकडे आमच्या संतांच्या बद्दलचा आदर वाढत चाललेला आहे. स्वामी समर्थांच्या नावानं आपण हे कार्य आरंभ केलं.
स्वामी समर्थ या भूतलावरती अवतरलेत आणि खरोखरी महाराष्ट्र भूमी धन्य आहे. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण स्वामी समर्थांच्या नावे जे कार्य करता आहात हे ज्याला सुचलं आणि जे त्यामध्ये सहभागी झालेत, जे त्याला हातभार लावतायत आणि जे त्या कार्याची सेवा करतायत, आपल्या सर्वांचं मनोभावे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आणि या कार्याच्या अंतर्गत उपासना करता करता काही सत्पुरुषांचं अभिनंदन आपण करावं, त्यांना पुरस्कार द्यावा आणि त्यांच्याबद्दलची आपली सामाजिक कृतज्ञता व्यक्त करावी. हा जो आपण उपक्रम आखला आहे, हा उपक्रम या संपूर्ण कार्याशी सुसंगत नव्हे तर पुढल्या पिढीला अत्यंत मोठी प्रेरणा देणारा उपक्रम आहे. त्यासाठी आपण या वेळेला जे व्यक्तिमत्व निवडलं ते व्यक्तिमत्व असं आहे की आज जितके लोक त्याची नोंद घेत आहेत त्यापेक्षा असंख्य पटीनं येणाऱ्या काळातले लोक त्याची नोंद घेणार आहे की अशाही प्रकारचा एक विश्वनाथ या पुण्यामध्ये चालता बोलता हिंडून गेला, राहून गेला. पुण्यात शिक्षण क्षेत्रात त्या संस्था कमी नाही आहेत. शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे, याबद्दल शंकाच नाही आहे. दिस इज एज ऑफ नॉलेज. आणि त्यामुळे ज्ञानाला पर्याय नाही, ज्ञाना इतकं श्रेष्ठ अन्य काही नाही असं भगवंतानं स्वतः म्हटलेलं आहे. पण भगवंताला जे ज्ञान अभिप्रेत आहे ते ज्ञान आत्ताच्या शिक्षण संस्था निर्माण करणाऱ्या लोकांना अभिप्रेत नव्हतं. त्या सर्वांना हे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज हे अभिप्रेत होतं, म्हणजे ज्यातनं बाहेरच्या सुविधा प्राप्त होतील, पुष्कळ माहिती गोळा होईल आणि ज्यातनं कमावण्याची विद्या शिकता येईल. अशा प्रकारच्या ज्ञानाची विद्यालय आणि महाविद्यालय निर्माण झाली. पण माणूस बनवणारं महाविद्यालय निर्माण करणारे आमचे विश्वधर्मी विश्वनाथजी कराड आहेत. जे जे भेटते भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माझ्या समोर आलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामधल्या त्या परमेश्वराला मी बघावं आणि त्याची सेवा करावी. नारायण असे विश्वी, समर्थ म्हणतात, नारायण असे विश्वी त्याची सेवा करीत जावी. पण हा संस्कार भक्तीशिवाय येत नाही आणि ही खरी खुरी भक्ती ज्ञानोबा तुकारामांच्या शिवाय येत नाही. आणि त्या ज्ञानोबा तुकारामांना महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात स्थापन करणारे आमचे डॉक्टर विश्वनाथजी कराड हे अत्यंत थोर आहेत. त्यांची पुढली ओळख ही आहे, विकास तो चाहिए लेकिन विकास के साथ साथ विरासत की रक्षा भी होनी चाहिए. शास्त्र पाहिजे पण शास्त्रासोबत संस्कृती पण जगली पाहिजे. आणि ही संस्कृती कशी जगावी याचं स्वच्छ दर्शन MIT मध्ये गेलं की कोणालाही व्हायला हरकत नाही. बघा, कोणालाही व्हायला हरकत नाही. अध्यात्मामध्ये विश्वास शिक्षण संस्था चालवणाऱ्यांचा नसतो असं मला सांगायचं नाही आहे. त्यांचा असतो, पण तो त्यांनी आपल्या देवघरापुरता ठेवला, आपल्या घरापुरता ठेवला. म्हणजे मला काही वर्षापूर्वीची काही मंडळी आठवतात, शिकली सवरलेली, मंदिरासमोरून जातायत, देवाची उपेक्षा करता येत नाही म्हणून नमस्कार करावा असा वाटतो. पण आपण नमस्कार करण्या इतके बुरसटलेले आहोत हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून असा नमस्कार करता, असा नमस्कार. म्हणजे आपल्या नमस्काराबद्दल सुद्धा आपल्याला आत्मविश्वास नाही. अशा प्रकारची स्थिती होती. आणि त्यामुळे शिक्षण संस्था निर्माण करणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये आध्यात्मिकता नव्हती असं मला म्हणायचं नाही आहे, पण ती आध्यात्मिकता प्रकट करण्याचं साहस नव्हतं. ते साहस दाखवणारा एक सिंह या पुण्यानं पाहिला आणि तो सिंह म्हणजे विश्वनाथ कराड आहे. आणि म्हणून अशा एका व्यक्तीचं आपण जे आज अत्यंत कृतज्ञतेनं पूजन केलं, ते पूजन करण्याकरता मला साधन बनवलं, त्याचा माध्यम मी बनलो, याचा मला अत्यंत मोठा आनंद आहे. कारण ही माझी अत्यंत प्रिय गोष्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी श्रेष्ठता असेल, ज्या ज्या ठिकाणी अत्यंत मोठं कार्य आपल्याला दिसत असेल, त्या त्या लोकांचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे.
भर्तृहरीनं फार चांगल्या शब्दामध्ये म्हटलं, कुच्छा सुक्कु परीक्षकान म्हणयो ये रगत पातिता. अरे रत्नांना कुठे ठेवलं तर रत्न आपलं तेज पसरवित राहतात, त्यांना त्याची पर्वा नसते की मला कोंदणात ठेवलंय की अन्य कुठे ठेवलंय. पण रत्नांना कुठे ठेवावं आणि रत्नांना केव्हा लोकांच्या समोर आणावं हे आपल्याला कळलं नाही तर त्यामधनं आपली परीक्षा होऊन जाते की आपल्याला पारख नव्हती. तुम्हाला पारख आहे, तुम्ही एका रत्नाची या ठिकाणी आणून अत्यंत मोठी कृतज्ञता भावानं ही पूजा बांधली. यामध्ये सहभागी होण्यात मला फार आनंद आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा उपक्रम जो पुढल्या पिढ्यांना निश्चितपणे प्रेरक राहील, तो सातत्यानं आपल्याकडनं भगवान स्वामी समर्थ करून घेत राहोत. आणि त्याच्याकरता आवश्यक ते सगळं बळ आपणाला त्यांच्या कृपेनं प्राप्त होत राहो अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. भारत माता की. अशा मंगलमयी वातावरणात आणि भक्ती रंगात रंगून गेलेल्या भाविकांसाठी अखेर पालखी सोहळ्याचा तो क्षण आला. पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात दरवर्षी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन होते. या पालखी सोहळ्याचे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध संस्थेतर्फे 2001 सालापासून आयोजन केले जाते. पादुकांच्या दर्शनाने भाविकांना अवघे ईश्वराचे स्वरूप जाणवले. स्वामी भक्तीचे पैलू अनुभवाला आले. स्वामींच्या चरणी संसाराचा भाव लोप पावतो व स्वामी शक्तीच्या प्रभावाने सर्व उपासना सहज फळाला येतात. हा अनुभव पुन्हा एकदा आला. संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांच्या तळमळीतून उभे राहिलेल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंधचे कार्य गेली 24 वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ दरवर्षी होणारे विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन, विविध विषयातल्या दिग्गज मान्यवरांचा सहभाग असणाऱ्या परिसंवादाचे आयोजन, स्वामी नामगजरामध्ये श्रींची ग्रामप्रदक्षिणा घडविणारे दिंडी सोहळे, दिग्गज मान्यवरांना सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या त्यांच्या दिव्य कार्याबद्दल दिले जाणारे पुरस्कार. सर्वात महत्त्वाचं काय जीवनामध्ये इमॅजिनेशन, एक कल्पना विलास. आणि या कल्पनेतून आपण काय करू शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण आईन्स्टाईननीच आपल्यासमोर आणलं याच्यामध्ये की जगामध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल इमॅजिनेशन. आणि त्याच जोरावर, त्याच बळावर मी म्हटलं होतं की हा सिम्पली इमॅजिनेशन की आपण असं करू शकतो. आणि म्हणून मला कळलं की आईन्स्टाईनने इमॅजिनेशनला आविष्कार आणि इमॅजिनेशन आविष्कारापेक्षा जास्त इमॅजिनेशनला किती महत्त्व दिलं. विज्ञानाला अध्यात्माची आणि अध्यात्माला विज्ञानाची जोड हवी हे वाक्य आणि चर्चेसाठीचं एक टायटल म्हणून ते चांगलं वाटतं. पण विज्ञान हे सदा सर्वदा चेंजिंग आहे. इट ऑलवेज चेंजेस. आणि तत्वज्ञान नेव्हर चेंजेस. सामूहिक अग्निहोत्र तसेच 815हून अधिक घरी सुरू असणारा स्वामी आराधना हा कार्यक्रम आणि प्रत्येक वर्षी होणारा श्री स्वामींच्या पालखीचा दिमाखदार व भव्य सोहळा. अशा अनेक उपक्रमांमधून आधुनिक होत जाणाऱ्या समाजाला आपल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक पाळमुळांकडे नेण्याचे कार्य श्री स्वामी समर्थांच्या कृपेने न थांबता सुरू आहे. समाज प्रबोधनाचा सुरू केलेला हा यज्ञ असाच अखंडित सुरू राहील हा प्रतिष्ठानाशी संबंधित प्रत्येकाचाच विश्वास आहे. अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय